होते की मी प्रथम वंदना भावना तर खूप छान आहे। आज 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 आमच्या आईचा जन्मोत्सव साजरा होतोय त्या गार्डन मध्ये। प्रथम या गार्डनचं जे नाव आहे माता रमाई उद्यान, आज इथून पुढे इथे कधी साजरा झाला नाही जन्मोत्सव। आज आम्ही पहिल्यांदा भीमसैनिक या संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही पहिल्यांदा इथे जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि इथून पुढे प्रत्येक सण इथे साजरा होईल आणि अन्याय अत्याचार विरोधात लढणारी ही आमची भीमसैनिक संघटना आहे। यांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे जय भीम जय भारत। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज आम्हाला गर्व वाटतो की आज आम्ही भीमसैनिक जे कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे त्यासाठी सर्व महिला वर्गांना मी हे देते, शुभेच्छा देते। आणि ज्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम केलाय ते महिलांसाठी खूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी खूप त्याग दिलेला आहे, भरपूर काय सहन केलेलं आहे। त्यामुळे आमच्यासाठी ते खूप मोठं गर्वाची गोष्ट आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप काही हे सहन करून त्यांना जे वरती आणायचा जे प्रयत्न केलेला आहे, मला असं वाटतं की सर्व महिलांनी आपल्या सर्व पुरुषांसाठी एक हे मार्गदर्शन आहे सर्वांसाठी। आणि जे काय कार्यक्रम आम्ही सुरुवात केले आणि प्रयत्न करू की दरवर्षी आम्ही असे कार्यक्रम साजरे करू या दिवशी। आणि सर्वांना मी या रामामाता जन्म वाढदिवसाच्या निमित्त मी सर्वांना एक शुभेच्छा देते, सर्व महिलांना तेच मी सांगू इच्छिते। धन्यवाद। मैं एक भीम सैनिक नूर शेख, ये संगठना बहुत जल्द बनी है और पूरा हमको बहुत जुल्लोस है, हमको बहुत खुशी है कि जय भीम जय मीम जब एक साथ आएंगे तो हम पूरे देश में एक दिन इसी तरह जिस तरह आज हम वर्ली में भी गए थे स्मारक में माता रमाई की जयंती के लिए, और हमने आज फर्स्ट टाइम देखा जब हमें पता चला कि यहाँ पे कुछ अवैध हो रहा था, लेकिन उसके कारण हमने ये एक संगठना बनाई और संगठना बनाने के बाद में हमने जुल्लोस से इसमें हमारे जितने भी लोग हैं इसमें अभियान में हम जुड़े हैं। और मैं नहीं, भीम सैनिक सब जुड़े हुए हैं और मैं नहीं, मेरे ऐसे और भी मुसलमान भाई मेरे आगे बैठे हुए हैं। लेकिन हम इसी तरह हर साल आज 128वीं जयंती आज हम माता रमाई की मना रहे, हमें बहुत खुशी है और हम यही चाहते हैं कि इसी तरह जुलूस में हम हर साल माता रमाई, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती हर साल इसी तरह उद्यान में मनाएंगे। माझं नाव जितेंद्र कांबळे आणि आज आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागमूर्ती अशा अर्धांगिनी माता रमाई यांच्या जयंती सोहळा निमित्त या ठिकाणी भीम सैनिक यांच्यातर्फे आयोजित हा जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत। समाजातील शैक्षणिक, सामाजिक त्याचबरोबर आर्थिक उन्नतीच्या मार्गासाठी भीम संघटना ही कार्यरत आहे पूर्ण भारतभर। आणि त्या अनुषंगाने जिथे जिथे आज मोकळे मैदान होते त्या मोकळ्या मैदानामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून समाज विरोधी अशी अतिक्रमण होते ती, आणि त्याच्यासाठी त्याच्या विरोधात हा लढा आपण सुरू केलेला आहे, एक उठाव भीम सैनिकांचा। या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण माता रमाई यांच्या जयंतीचा उत्सव जल्लोषात या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये आपण साजरा करत आहोत। सर्वांना मंगलमय शुभेच्छा। भीमसैनिक ही आपण एक संघटना निर्माण केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार जिथे कुठे होईल त्या ठिकाणी ही भीमसैनिक आपण त्या तातडीने त्यांना आपण न्याय मिळवण्याचं आपण काम करीत आहोत। इथे सर्व आपापल्या सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये आपण मिळून, पण इथं कुठला पक्ष नाही, कुठला नेता नाही, कुठली संघटना नाही, कोणी अध्यक्ष नाही, इथं आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी ही एक संघटना असेल। ती संघटना फक्त आंबेडकर आणि यांच्या मिशन जो आंबेडकरांचं जो मिशन आहे हे लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करीत आहेत।
विशेष करून भीमसैनिक ही संघटना आपण अन्याय अत्याचार जिथे होईल, जशी सुरुवातीला 1990-1980च्या काळामध्ये जी पॅन्थर होती, पण आम्ही पॅन्थरच्या नकासारखे पण आम्ही होऊ शकत नाही, पण आज पॅन्थर कुठेतरी थंडवली गेलेली आहे. म्हणून तरुणांच्या पिढीमध्ये आणि आमच्या वरिष्ठ मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही भीमसैनिक ही संघटना स्थापन केलेली आहे. आज माता रमाई यांची जयंतीचं औचित्य साधून आम्ही हा भीम संघटना आज या मुंबईमधून, वडाळ्यामधून, सायन कोळीवाड्यामधून आम्ही सुरुवात करीत आहोत आणि लवकरात लवकर मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, पूर्ण भारतभर ही भीमसैनिक असेल. माता रमई बोले तो वो हम सबकी माँ है, और आज माता रमई और बाबा साहब अम्बेडकर माता रमई की वजह से आज आप भी एक एंकर हो और मैं भी यहाँ खड़ी हूँ. आज उनके वजह से हम महिलाएं जितनी आगे बढ़ी, आज महिलाएं राष्ट्रपति है, तो आज ये माता रमई और बाबा साहब अम्बेडकर की देन है. तो माता रमई की जयंती हम तमाम लोग है ना बहुत ही खुशी से मनाते हैं. मुस्लिम और सब जात के लोग अच्छे से, मुस्लिम समुदाय वगैरह सब हम लोग सब अच्छे से बनाते हैं. अब बहुत आज के दिन है ना यूँ लगता है जैसा कि हमारा बर्थडे है, हर महिला का बर्थडे आज के दिन. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व भीमसैनिक एकत्र येऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व एकत्र उभे राहणार आहोत. आणि आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी, जे गोरगरीब आहेत त्यांना हॉस्पिटल असून दे किंवा सरकारी कामकाजात असून दे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर अडचण होते, कोण जर वरिष्ठ असून दे किंवा कोणी असून दे, जर त्यांच्यावर दबाव आणत असतील, त्यांच्यावर जर अत्याचार करत असतील, तर तिथं भीमसैनिक, जसं मगाशी आमचे बंधू बोलून गेले की पॅन्थरच्या नकाशी सर आम्हाला येऊ शकत नाही, पण पॅन्थर स्टाईल नक्कीच भीमसैनिक परत एकदा दाखवून देणार. म्हणून ही संघटना आपण पुन्हा एकदा तयार केलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद लोकांना आज तुम्ही बघताय की लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आणि मी आमच्या सर्व बांधवांना हे सांगतो, आज माता रमाई जयंती निमित्त आपण सर्व एकत्र आलेलो आहोत, पण यापुढे देखील आपण असंच प्रत्येक कार्यक्रम असून दे किंवा प्रत्येक कोणतेही उपक्रम असून दे, समाजासाठी आपण एकत्र येऊन असे साजरे केले पाहिजे. एवढे आज या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे आणि ती पहिल्यांदा होत आहे. ती पण भीमसैनिक ही संघटना खूप कमी मोजक्या दिवसामध्ये ही तयार झालेली आहे. आमचे सर्व या ठिकाणी बघा तुम्ही, सर्व आपले भीमसैनिक आहेत. कुठल्या ना कुठल्या खेड्यापाड्यामध्ये कुठे कुठे अन्याय अत्याचार होत असतो. मुंबई शहरामध्ये अन्याय अत्याचार होत असतो, बहुजनावरती अन्याय, महिलांवरती अन्याय होत. त्या अन्यायाच्या विरोध लढण्यासाठी ही आम्ही भीमसैनिक संघटना स्थापन म्हणजे अर्थात आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आज पहिल्यांदा मी या ठिकाणी माता रमाई यांची जयंती साजरी करत आहोत. या ठिकाणी अतिक्रमण झालं होतं, तर पण आता अतिक्रमण होणार नाही. आंबेडकर भीमसैनिक जागा झालेला आहे. कुठल्याही प्रकारे आता भाऊनी सांगितलं की पॅन्थर चळवळ, पॅन्थर स्टाईलने आम्ही हा हे कार्यक्रम पूर्ण करणारच आहोत. आणि आज सर्व उपस्थित भीमसैनिकांच्या वतीने हा जो परिपक्व कार्यक्रम संपन्न होत आहे, मी त्यांना क्रांतिकारी जय बोलतो आणि सर्व भीम बांधवांना माझ्या माता रमाई आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम. नमो.